सांगायचे असेल की न्यायालयाकडे रात्री 2:44 रात्रीच्या दरम्यान न्यायालयाच्या घरी जाऊन इतर महिलांची अटकेची त्यांनी परवानगी घेतली असं सांगतात। मुळात खरी बाब अशी आहे, 1:30 वाजताच 3 वर्षाच्या मुलीपासून ते 70 वर्षाच्या महिलेपर्यंत सर्वांना बसमध्ये टाकून 200 पोलीस हे खराडी पोलीस स्टेशनला घेऊन गेले होते आणि त्याच्यानंतरून परमिशन मागण्यात आली। म्हणजे हा प्रकार गेली 2-3 वर्षापासून चालू होता। त्यांचे पैशाचे वाद होते, त्याच्यामुळं एकमेकांच्या विरुद्ध खोट्या तक्रारी करणं किंवा ही जी महिला यांनी राधा मोहन मिश्रा यांनी पैसे मागू नये या संदर्भात कुठं ना कुठेतरी हे प्रयत्न चालू होते। याची कुणकुण राधा मोहन मिश्रा आणि इतर सर्वांना लागली होती की आपले पैसे बुडवण्यासाठी ही महिला कुठल्याही थराला जाऊन कुठलेही आरोप करू शकते। त्या संदर्भात राधा मोहन मिश्रा यांनी अगोदर पोलिसांना देखील ह्या गोष्टी कळवलेल्या। तो FIR जी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये FIR मध्ये पोलीस ठाण्याला जी माहिती मिळाल्याची जी टायमिंग आहे ते 2:54 आहे। हे पोलीस ठाण्यात मिळाल्याची माहिती 17/6/2:54 वाजता। तर 2:54 वाजता जर हा असा काही प्रकार आहे आणि बोंधू बाबा असं काही कुठलं सेक्स रॅकेट किंवा बलात्काराचं चालवते असं जर 2:54ला जर पोलिसांना कळवलं होतं तर 2:44ला जज समोर किंवा न्यायालयासमोर जाण्याचा प्रश्नच येत नाही। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की आता याच्यामध्ये पोलीस कस्टडी मिळण्यासाठी केवळ आणि केवळ त्या ठिकाणी आम्हाला 7 गोळ्या सापडल्या, बंदुकीच्या गोळ्या सापडल्या असंही दाखवलं की जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये रिमांड घेता येईल। परंतु सत्य बाहेरील ट्रायल चालेल, सगळ्या गोष्टी त्यावरती आपल्याला सांगता येईल। काही दिवसांपूर्वी पुण्याच्या गुन्हे शाखेने खराडी परिसरात एक मोठी कारवाई केली होती। जवळपास 150 पोलिसांचा फौजफाटा घेऊन एका भोंदू बाबाला पुणेच्या गुन्हे शाखेने अटक केली होती आणि पुणे पोलिसांनी आरोप केले होते किंवा त्यात जी तक्रारदार महिला होती तिने असा आरोप केलेला होता की या प्रकरणात जवळपास तिच्यावरती 16 वर्षांपासून अत्याचार करण्यात येत होते। त्या भोंदू बाबा ज्यांचं नाव आहे मिश्रा, त्यांना अटक करण्यात आलेली आहे। सध्या ते जामिनासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र सध्या या केसमध्ये एक वेगळंच वळण जे आहे ते आल्याचं पाहायला मिळतं। खरं पाहायला गेलं तर यामध्ये ज्या महिलांना अटक करण्यात आली, ही जी कारवाई आहे ती मध्यरात्री करण्यात आलेली होती। मात्र कोर्टाकडून जी परमिशन घेण्यात आली तिथं वेगळा वेळ आहे, जी ॲक्च्युअलमध्ये जी पूर्ण कारवाईची प्रक्रिया पार पडली खराडी परिसरात तिथं जी वेळ आहे, अशा एकदम वेळेत जी आहे ती मोठी तफावत जी आहे ती आढळून आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यासोबतच जे मिश्रा आहेत त्यांचा देखील असा आरोप आहे की जाणून बुजून हे सगळी कारवाई जी आहे ती माझ्या विरोधात केली गेलेली आहे आणि याचं प्रकरण जे आहे ते जमिनीच्या एका वादातून ही सगळी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र या सगळ्यात आता गंभीर आरोप करण्यात येतोय ते म्हणजे पुणे पोलिसांवरती। वेळेची मोठी तफावत यात आढळून येते, कारवाई चुकीच्या पद्धतीने असा आरोप सध्या करण्यात येतोय। या विषयावरतीच बोलण्यासाठी माझ्यासोबत जे मिश्रा आरोपी ज्यांच्यावरती आरोप करण्यात आले त्यांचे वकील विजयसिंह ठोंबरे पाटील सर आहेत। सर, सुरुवातीला त्यांच्यावरती जे कारवाई करण्यात आली ती अटकच बेकायदेशीर असल्याचं म्हटलं जाते, तसं आहे तर नेमकं का ती अटकच बेकायदेशीर आहे? मुळात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 16 वर्षांनंतरून त्या महिलेने फिर्याद दिलेली, तर हा पूर्णपणे बनावट आणि कोणीही विश्वास ठेवणार नाही की 16 वर्षापूर्वी बलात्कार झालेला आहे आणि 16 वर्षांनंतरून त्या मिश्रांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली। दुसरी गोष्ट, मिश्रा हे एका अशा दुर्धर आजाराने पीडित आहेत की त्यांच्या पेशी स्वतःला खातात, त्यामुळे ते धड चालूही शकत नाही, बोलूही शकत नाही, अशा परिस्थितीत त्यांची आत्ताची परिस्थिती आहे। आता सत्य घटना जर आपल्याला सांगायची असेल की न्यायालयाकडे रात्री 2:44 रात्रीच्या दरम्यान न्यायालयाच्या घरी जाऊन इतर महिलांची अटकेची त्यांनी परवानगी घेतली असं सांगतात। मुळात खरी बाब अशी आहे, 1:30 वाजताच 3 वर्षाच्या मुलीपासून ते 70 वर्षाच्या महिलेपर्यंत सर्वांना बसमध्ये टाकून 200 पोलीस हे खराडी पोलीस स्टेशनला घेऊन गेले होते आणि त्याच्यानंतरून परमिशन मागण्यात आली। म्हणजे आमचं असं त्यावेळेस म्हणणं होतं की न्यायालयाची देखील दिशाभूल करून महिलांची जी अटक आहे रात्रीची ती सुद्धा बेकायदा दाखवण्यात आली। त्याच्यासाठी आम्ही योग्य त्या न्यायालयासमोर दाद मागणारच आहोत। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आपण त्याच्यामध्ये पाहिलं की सदरच्या महिलेचा, पीडित महिला जी आहे ती 16 वर्ष गप्प का राहिली? दुसरा प्रश्न असा की त्यांचे कोर्टामध्ये सिव्हिल दावे आहेत स्वतःचे एकमेकांचे पैसे घेण्याच्या संदर्भात। हे जे राधा मोहन मिश्रा आहेत त्यांनी त्या सदर महिलेच्या भावाविरुद्ध आणि वडिलांच्या विरुद्ध रिकव्हरी सूट दाखल केलं आहे की माझे करोड रुपये ह्या महिलेच्या भावांकडून आणि वडिलांच्याकडून येण्याचे आहेत म्हणून। मग ह्या कुठल्याही गोष्टी लक्षात न घेता मला असं वाटतं की केवळ त्या महिलेने सूडबुद्धीने खोटी तक्रार त्याच्यामध्ये दाखल केलेली आहे।
पण काही म्हणजे काही वर्षांपूर्वीच हे जे मिश्रा आहेत त्यांनीच एक पत्र लिहिलेलं होतं की माझ्या विरोधात अशा प्रकारची भविष्यात कारवाई केली जाऊ शकते आणि जर मला अटक होणार असेल तर त्याची पूर्वसूचना मला देण्यात यावी, असं प्रकारचं पत्र जे आहे ते त्यांनी लिहिलेलं होतं. अगदी बरोबर आहे. हा प्रकार गेली 2-3 वर्षापासून चालू होता. त्यांचे पैशाचे वाद होते, त्याच्यामुळं एकमेकांच्या विरुद्ध खोट्या तक्रारी करणं किंवा ही जी महिला यांनी राधामोहन मिश्रा यांनी पैसे मागू नये या संदर्भात कुठं ना कुठेतरी ते प्रयत्न चालू होते. याची कुणकुण राधामोहन मिश्रा आणि इतर सर्वांना लागली होती की आपले पैसे बुडवण्यासाठी ही महिला कुठल्याही थराला जाऊन कुठलेही आरोप करू शकते. त्या संदर्भात राधामोहन मिश्रा यांनी अगोदर पोलिसांना देखील ह्या गोष्टी कळवलेल्या होत्या. यात आपल्याकडे सगळे FIR असतील, डॉक्युमेंट सगळे आपल्याकडे आहेत. यात वेळेची मोठी तफावत जी आहे ती आढळून येते. ती कशा प्रकारे तुम्ही जरा समजून सांगा. जर पाहिलं आपण ना तर न्यायालयाच्या घरी जाऊन जी महिलांच्या अटकेची परमिशन घेण्यात आली त्याच्यावरती न्यायालयासमोर कोर्टात गेलेले ते 2:44 वाजता ते तिथं पोचलेले आहेत. मग 2:44 पोचलेले असताना खरी प्रोसिजर अशी आहे की पहिल्यांदा जर समजा तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल केल्यानंतरून तुम्हाला असं वाटलं की अर्ध्या रात्री हे भारत देश सोडून पळून जाणार आहेत किंवा हे परराज्यातले आहेत, अशा एक्स्ट्रीमली की अपवादात्मक परिस्थितीमध्येच अशी रात्रीची परमिशन अटकेची दिली जाऊ शकते. परंतु त्यावेळेस सुद्धा ते काही दिले किंवा गुन्हा दाखल केला नाही किंवा काही नाही, ऑलरेडी ह्या सर्व लोकांना पोलीस स्टेशनला आणून बसवलं आणि नंतरून न्यायालयाला सांगितलं गेलं की गुन्हा दाखल झालेला आहे आणि आम्हाला अशी परमिशन पाहिजे. पण वास्तविक पाहता त्यांच्यामध्ये टायमिंग जर पाहिले तर पोलीस ठाण्यालाच 2:54 माहिती मिळालेली. पोलीस ठाण्याला जे खबर FIR मध्ये जे आपण म्हणतो FIR जी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये FIR मध्ये पोलीस ठाण्याला जी माहिती मिळाल्याची जी टायमिंग आहे ते 2:54 आहे. हे पोलीस ठाण्यात मिळाल्याची माहिती 17/6 वाजता. तर 2:54 वाजता जर असा काही प्रकार आहे आणि बोंधू बाबा असं काही कुठलं सेक्स रॅकेट किंवा बलात्काराचं चालवते असं जर 2:54 जर पोलिसांना कळवलं होतं तर 2:44 जज समोर किंवा न्यायालयासमोर जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आम्ही सांगितलं होतं की हा पूर्ण बनावट आणि प्लांट केलेला एक प्रकार दिसून येतो. एवढा सगळा खटाटोप का, याच्यावरून पुणे पोलिसांच्याच कार्यपद्धतीवरती प्रश्न उपस्थित होत आहेत. होणार ना, साहजिकच होणार. आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा जे आरोपी आहेत महिला त्या वकील आहेत, त्या आता जामिनाची प्रक्रिया झाल्यानंतरून त्या हायकोर्टामध्ये जातील, रिट पिटिशन दाखल करतील, त्यांच्या विरुद्ध चुकीचे गुन्हे दाखल केले, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं, खोटं टायमिंग दाखवलं, या संदर्भात सर्व काही ती दाद मागतील. आणि यात न्यायालयाची फसवणूक पुणे पोलीस करताय. फसवणूक नाही म्हणता येत, त्यांना एक दिशाभूल म्हणता येईल आपल्याला की अगोदर आम्ही असा गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्या महिलांची आम्हाला गरज आहे. हे जे वेळेचं जे आहे ना तर त्यावेळेस गुन्हा दाखलच झालेला नव्हता. बेकायदेशीरपणे त्या महिलांना, मुलांना, त्या ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यांना उचलून आणण्यात आलं. तिथं ठराविक लोकांना तिथं अटक दाखवण्यात आले, बाकीच्या लोकांना सोडून देण्यात आलं. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की आता ह्याच्यामध्ये पोलीस कस्टडी मिळण्यासाठी केवळ आणि केवळ त्या ठिकाणी आम्हाला 7 गोळ्या सापडल्या, बंदुकीच्या गोळ्या सापडल्या असंही दाखवलं की जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये रिमांड घेता येईल. परंतु सत्य बाहेर येईल, ट्रायल चालेल, सगळ्या गोष्टी येतील, त्यावरती आपल्याला सांगता येईल. जे मिश्रा आहेत त्यांचे बरेच व्हिडिओज जे आहेत ते व्हायरल झाले होते, ज्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. ते महिलांनी तक्रार केली. त्या व्हिडिओवरती तुमचे जे क्लायंट आहेत मिश्रा यांनी तुम्हाला काही सांगितलं का की ते व्हिडिओ नेमकं कशा संदर्भातले होते, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती? हे बघा, व्हिडिओ आणि केलेलं FIR काय आहे की बाबा त्या महिलेचा 16 वर्षापूर्वी तिच्या इच्छेविरुद्ध काही शारीरिक संबंध ठेवले आणि तो प्रकार केला. व्हिडिओचा आणि याचा त्याच्यामध्ये काही संबंधच नाही आहे. FIR तुमची काय आहे, त्या महिलेची आहे. बरं, त्यावेळेस सांगितलं गेलं की अशा अनेक प्रकारच्या महिला येऊ शकतात. आजपर्यंत कुठली महिला आलेली नाही आहे, कोणी आलेलं नाही. केवळ दिवाणी स्वरूपीची आणि पैसे देण्याची जी बाब आहे त्या बाबीच्या संदर्भात ते कुठंतरी पैसे देऊ लागू नये म्हणून खोटा गुन्हा दाखल त्याच्यामध्ये करण्यात आला. यापुढची आता न्यायालयीन कायदेशीर प्रक्रिया कशा प्रकारे आहे? न्यायालयीन कोठडीत त्यांना दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये जामिनाचा अधिकार ते मागतील स्वतः वगैरे ती, आणि त्याच्यानंतरून जामीन झाल्यानंतरून मग योग्य ती दिशा आम्ही ठरवू. नक्कीच हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते आता आपण सविस्तर दुसऱ्या बाजूने समजून घेतलेलं आहे. तेजस्विनी सातपुते गुन्हे शाखेचे जे आहेत त्यांनी या संदर्भात नक्कीच त्यांची प्रतिक्रिया किंवा पुणे पोलिसांनी जे स्पष्टीकरण आहे ते दिलेलं होतं. मात्र दुसरीकडे आता पाहायला गेलं तर जाणून बुजून केलेला हा संपूर्ण प्रकार जो आहे तो असल्याचा असा आरोप जो आहे तो सध्या करण्यात येतोय. त्याच्यामुळे या प्रकरणात आता नेमकं पुढे काय होतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. यासोबतच या आरोपांना पुणे पोलीस नेमके काय उत्तर देतं याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागू नये. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.